मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली नवी डेडलाईन। बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, भावनेच्या जीवावर राजकारणात मत घेणं येणार नाही। मी निवडणूक लढणार नाही, मला माझा मराठा बांधव महत्त्वाचा आहे। मला सगळ्या पक्षांनी आणि जाती धर्मांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे मी खासदार झालो असतो। पण नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉनला प्रेस करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मराठा आरक्षणाचा विषय मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मांडला। तसेच त्यांनी एका नव्या आंदोलनाची घोषणा केली। लोकसभेत नाही परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही जोरात करणार आहोत। तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर 4 जूनलाच मी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना न्याय दिला आहे। माझा राजकीय मार्ग नाही आहे, लोकचळवळीचा मार्ग आहे। मी कुठल्याच पक्षाचा नाही। लोकसभेत आम्ही उतरलो नाही परंतु विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत। मराठा कोणाच्या सभांना देखील जात नाही, ते फक्त मजा बघत आहेत। ते उमेदवारांना पाडणार आहेत, तो देखील आमचा मोठा विजय होणार आहे। डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांना 6 जाती धर्माची लोक एकत्र आणता आली असती, पण आम्हाला वेळ कमी होता। लोकसभा निवडणूक खूप मोठी असते, त्याचे कार्य देखील मोठे असते। मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने मी आहे। आता 6 जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन सुरू आहे। आपण 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। आम्हाला महायुतीने काय दिले नाही, पण महाविकास आघाडीवाले तरी कुठे शहाणे आहेत? त्यांनी तर होते ते आरक्षण घालवले। मराठा आरक्षण गोरगरिबांचा लढा आहे, तो आता यशस्वी होणार आहे। बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, भावनाच्या जीवावर राजकारणात मत घेता येणार नाही। मी निवडणूक लढणार नाही, मला माझा मराठा बांधव महत्त्वाचा आहे। मला सगळ्या पक्षांनी आणि जाती धर्मांनी मला पाठिंबा दिला होता, यामुळे मी खासदार झालो असतो, परंतु राजकारण हे आपले क्षेत्र नाही, असे मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले आहेत। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला नवी डेडलाईन दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की 4 जूनपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर 4 जूनला ते पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत। आता ह्या त्यांच्या वक्तव्याने सरकार काय निर्णय घेते ते देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सरकारला यावर लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसण्याची शक्यता आहे। या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।